आणि आजच्या दिवसात तिसऱ्या पंचांची भूमिका बजावण्यासाठी येथील आपल्यात काही क्षणांमध्ये जोडले जातील सन्माननीय नौशाद साहेब. आजचा एल्गार होतोय. दोनही पंच मैदानाच्या दिशेनं वाटचाल करतायत. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. ब्रह्मानंद परम सुखदम केवल ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतम गगन सदृश्यम तत्वमत्स्यादि लक्षणम एक नित्य विमलचलम सर्वधी साक्षीभूतम भावातीत त्रिगुणरहितम सद्गुरु तम नमामि, सद्गुरु तम नमामि, सद्गुरु तम नमामि. परमेश्वराच्या चरणी नतमस्तक होऊन प्रतिवचंद्र लेखी व वर्धिष्णु विश्ववंदिता शाहसुनो शिवसेशा मुद्रा भद्राय राजते या हिंदवी स्वराज्याचे विधाते निर्माते राजे छत्रपती शिवाजी महाराज याच्या चरणी नतमस्तक होऊन स्वराज्याचे पहिले युवराज आणि दुसरे छत्रपती शौरवीर धर्मवीर संभाजी राजे यांना विनम्र अभिवादन करून सह्याद्रीच्या सानिध्यात खेळवली जाणारी निसर्गाच्या अवर्णनीय वातावरणात या क्रिकेटचा मनमुराद आणि मनस्व आनंद लुटणार सज्ज होत आहे शहापूरच्या ग्रामीण क्रिकेट विश्वाला सातत्यानं भुरळ पाडणारी स्पर्धा श्रद्धा स्पोर्ट्स धसई आणि सन्माननीय सुधीर शेठ भोईर साहेब यांच्या संकल्पनेतून साकार होत असणारी धसई प्रीमियर लीग सन 2021 चा हा अद्वितीय क्रिकेटचा रणसंग्राम दिवस तिसरा. या तिसऱ्या दिवसाचं हे पहिलं सकाळचं सत्र आणि या सकाळच्या सत्रातला हा पहिला सामना रंगतोय. श्रद्धा वॉरियर्स धसई विरुद्ध डीएस स्पोर्ट्स शेणवे संघ. मॅचच्या सुरुवातीला तुम्हा सगळ्यांचं मी समालोचक अमर राऊत अगदी मनापासून सहर्ष स्वागत करतो. सामन्याकडे वळूयात. सामना सुरू होण्या अगोदर दोन्ही उभय संघांमध्ये नाणेफेकीचा कौल झाला. श्रद्धा वॉरियर्स या संघाने नाणेफेकीचा कौल विजयी होऊन प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि डीएस स्पोर्ट्स शेणवे या संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले गेले. दोन्ही संघांच्या 12वा खेळाडू दोन्ही संघांचा 12वा खेळाडू आपण कॉमेंट बॉक्स मध्ये यायचा आहे अन्यथा आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल याची नोंद घ्या. दोन्ही संघांचा 12वा खेळाडू पूर्ण किट मध्ये असेल. बॉल द्यायचा का मागच्या 2 दिवसापासून आपण फेअर क्रिकेटचा प्रामाणिक क्रिकेटचं इथे आपण दर्शन घेत आहोत. त्याचा मनस्वी आनंद लुटत आहोत. यावेळेस गोलंदाजी मार्कवर सज्ज होतय श्रद्धा वॉरियर्स या संघाकडून अख्तर आणि डीएस स्पोर्ट्स शेणवी या संघाकडून सलामीवीरांच्या भूमिकेत असतील फलंदाज श्याम आणि नॉन स्ट्राईकला असेल ऋषी.
दसई संघ नियमांची चौकट यावेळेस आपल्याला उल्लंघता येणार नाही आणि यासाठी दसई संघाचा 12वा खेळाडू नसल्यामुळे दसई संघाला मॅच सुरू होण्या अगोदरच 2 धावांची पेनल्टी द्यावी लागेल. 12वा खेळाडू आहे त्यांचा, परंतु किट मध्ये नसल्यामुळे आपण त्यांना 2 धावांची पेनल्टी देतो. मॅचला होतीये सुरुवात. गोलंदाजी मार्कवर श्रद्धा वॉरियर्स या संघाकडून गोलंदाज येतो अख्तर शेख. स्ट्राईकला आहे शेडवे संघाचा तारणहार म्हणून सातत्यानं शेडवे संघाची मदार सांभाळणारा, कमान सांभाळणारा फलंदाज अष्टपैलू खेळाडू श्याम आणि नॉन स्ट्राईकला येतो ऋषी. 7 षटकांचा हा सामना, म्हणजे प्रत्येक डाव 7 षटकांचा राहील. एकूण 14 षटकांचा हा सामना असेल. या 7 षटकांचा फॉर्मॅट जो असतो, या फॉर्मॅट मध्ये तुमचा संयम, तुमचं टॅलेंट या दोघांचे कोलॅबोरेशन आपल्याला पाहायला मिळतं आणि ते या सामन्याचे तिसरे पंच सन्माननीय नौशाद सर यांचं इथे आगमन होतं. यावेळेस पॉइंटच्या डोक्यावरून खेळलेला हा देखना फटका अख्तरचं स्वागत केलं जात आहे आणि हा येतोय सीमा पार. पहिला वैला चौकार. गणपती देवा तुझ मला हवा, तुझ्या सगळावर वाटतंय मला, वाटतंय मला. धन्यवाद विजय. यावेळेस डीएस स्पोर्ट्स शेनवे खरं तर डगआउट मध्ये प्लॅनिंग करून आलेलं आहे, कारण पहिले दोनही सामने उत्तमरित्या विजयी झालाय. श्रद्धा वॉरियर्सचा संघ सध्या फुल फॉर्म मध्ये दिसतोय. घरचा प्रेक्षक वर्ग त्याच्या पाठीशी आहे, पण यावेळेस त्याचं कोणतंही दडपण न बाळगता आपल्याला दिसतोय तो फलंदाज श्याम. यावेळेस पुन्हा बाहेरचा चेंडू, अप्रतिम प्रयत्न झाला होता, मात्र चेंडू कलेक्ट होईल, त्याची थ्रो होईल. या कालावधी दरम्यान दोनही फलंदाजांनी 1 धाव धावून पूर्ण केली आहे. ऑफस्टंपच्या बाहेर खेळवण्याचा प्रयत्न केला जातो गोलंदाज अख्तर. या मैदानाचा पुरेपूर अंदाज आहे. मागच्या 2 दिवसांपासून जर आपण या इथं खेळल्या गेलेल्या सामन्यांचं जर निरीक्षण केलं तर आपल्याला या विकेटचा देखील अंदाज येईल, या क्रीजचा देखील अंदाज येईल, या खेळपट्टीचा देखील निश्चित अंदाज येईल. आणि मग जेव्हा तुम्ही अंदाजावरून नियोजन करता त्यावेळेस तुम्ही तुमच्यातल्या सर्वोत्तम खेळाचं प्रदर्शन करता, यामध्ये तिळमात्रही शंका नाही. या षटकातला तिसरा चेंडू स्ट्राईकला जातोय ऋषी. यावेळेस पुन्हा ऑफस्टंपच्या बाहेरची लाईन पकडली जाते. पहिल्या वेळेचा प्रयत्न यशस्वी झाला, चेंडू बॅट्समनच्या रडारमध्ये गेला आणि त्याचं फलित स्वरूप आपल्याला चौकारानं शेणवे संघानं खातं खोलताना दिसलं. पण यावेळेस दुसरा चेंडू झेल उडाला होता. फैजलचा अप्रतिम प्रयत्न झाला. ज्यावेळेस तुम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करता आणि गोलंदाजाच्या कौशल्याला क्षेत्ररक्षण रूपी साथ देताना त्यावेळेस तुमचा आत्मविश्वास निश्चित किंचितभर वाढलेला असतो. यावेळी चौथा चेंडू बाहेर टाकण्याच्या नादात खूपचा बाहेर, पण याला म्हणतात हे एक लालची स्वभाव असतो क्रिकेटमध्ये. आपल्यापासून दूर असलेल्या चेंडूवर खेळण्याचा मोह खूप क्वचित आणि कमी फलंदाजांना आवडता येतो आणि यावेळेस ते झालं. निश्चित जर हा चेंडू लिव्ह केला असता, सोडला असता, तर मात्र हा वाईट घोषित झाला असता. पण बाहेरच्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा मोह फलंदाज ऋषीला आवडता आला नाही. परिणाम स्वरूप अवघ्या 1 धावेवर समाधान मानावं लागतंय आणि संघाची धाव संख्या 1 न पुढे सरसावतीये. धावा होत आहेत आता मात्र 6 धावा. या षटकातला 5वा चेंडू अख्तरियाचा. पहिलं सत्र आहे, थोडासा गारवा वातावरणामध्ये आपल्याला दिसतोय. वातावरण दमट आहे. पाहूया या वातावरणाचा परिणाम चांगल्यारीत्या कोणत्या संघाकडे येतो. यावेळेस ओव्हर द विकेट घेऊन गोलंदाजी केली जाते. चेंडू मगापासून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातोय. यावेळेस चेंडूचा टप्पा आणि दिशा आतमध्ये येण्याचा प्रयत्न केला गेला गोलंदाज अख्तर याच्याकडून आणि तो प्रयत्न यशस्वी. फलंदाज श्याम यावेळेस बीट होताना चेंडू जाऊन स्थिरावला यष्टिरक्षकाच्या हातात. चेंडू होतो निर्धाव. या पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू गोलंदाज अख्तर याचा सामना करेल श्याम. पुन्हा स्वतः बाहेर निघाली आहेत, स्वतःसाठी रूम तयार केली गेली होती, मात्र चेंडू काही बॅटच्या रडारमध्ये आला नाही. अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर चौकार खाल्ल्यानंतर उर्वरित 5 चेंडूवर कमबॅक म्हणता येईल गोलंदाज अख्तर याचा. पहिलं षटक संपतं मित्रांनो. या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर डीएस स्पोर्ट्स शेनवे या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 6. या धावसंख्येवर बिनबाद 6. मागच्या 2 सामन्यांमध्ये स्ट्रायकर बॉलरची भूमिका अख्तरने निभावली.
ती यशस्वी ठरली. इकॉनॉमिकल बॉलिंगसाठी अख्तर शेख हे नाव या शहापूरच्या क्रिकेट विश्वात गाजलं जातं आणि मग अख्तर जेव्हा मैदानावर येतो त्यावेळेस त्याच्या नावावर का या सगळ्या उपाध्या लावल्या जातात ना, याचं उदाहरण या मागच्या 3 दिवसांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. पहिले षटक कर्णधार स्लॉग ओव्हर असते, मर्यादित क्षेत्ररक्षक असतात आणि या मर्यादित क्षेत्ररक्षकांच्या षटकामध्ये आपल्याला धावांच्या वेगावर नियंत्रण ठेवायचं असतं. ज्या मानसिकतेनं फलंदाज उतरलेला असतो, पॉवर प्लेचं षटक असल्यामुळं आपल्याला मोठे फटके खेळायचे आहेत, गॅप शोधायचे आहेत, 38 सर्कलच्या बाहेर चेंडू पाठवायचा आहे. मित्रांनो, या मैदानाची आउटफील्ड फास्ट असल्यामुळे प्रत्येक फलंदाजाचा प्रयत्न असतो की 38 सर्कलच्या बाहेर गॅप मधून चेंडू निघाला तर नक्कीच मोठी धाव आपल्याला प्राप्त होईल. यावेळेस कार्तिक नावाचा गोलंदाज पॉइंटच्या दिशेने कट केलेला चेंडू, सुरेख क्षेत्ररक्षण, अचूक थ्रो, मात्र यष्टीरक्षक मुस्तफा याला तो कलेक्ट करता आला नाही. एका धावेवर समाधान मानावं लागेल. पहिल्या सामन्याचा सामनावीर म्हणून कार्तिक बांगरची निवड झाली होती. इकॉनॉमिकल बॉलिंगसाठी कार्तिकचं शहापूर तालुक्यामध्ये खूप मोठं नाव आहे आणि आता मात्र तीच कामगिरी, त्याच नावाला लौकिकाला साजेसा खेळ कार्तिकला करावा लागेल. या षटकातला दुसरा चेंडू, स्ट्राईकला श्याम, यावेळेस जोरदार प्रहार, सुरत चेंडू खाली, श्यामच्या रूपानं पहिला झटका बसतोय शेणवे संघाला, गडी होतोय बाद. धन्यवाद डीजे. ही आहे महाराष्ट्राच्या मराठी संगीताची जादू. हे संगीत ऐकल्यानंतर अंगामध्ये एक वेगळं बळ संचारतं, एक जोश येतो. मरगळलेली मानसिकता पुन्हा नव्यानं जागृत होते. एक नवचैतन्य आणि त्या नवचैतन्याची अनुभूती आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस श्याम नावाचा भरवशाचा फलंदाज तंबूमध्ये माघारी परतताना आपण पाहिलाय. हवा स्थिरावलेली आहे, वातावरणामध्ये गारवा आहे, चेंडू सीमापार ट्रॅव्हल करेल की नाही या सगळ्या गोष्टींचा अंदाज घ्यावा लागेल. तो म्हणजे येणाऱ्या प्रत्येक फलंदाजाला शेणवेच्या डगआउट मधून. कार्तिक पहिला चेंडू एक धाव, दुसऱ्या चेंडूवर श्याम नावाचा फलंदाज, म्हणजे एक प्रकारे शेणवे संघाची कमान कोसळलेली. यावेळेस चेंडू पडल्यानंतर उसळी घेऊन आतमध्ये आलाय, फलंदाजाला अंदाज घेता आला नाही. चेंडू राहतोय दूर, फलंदाज होतोय बीट, फलस्वरूप चेंडू होतोय निर्धाव, पुन्हा धावसंख्या स्थिरावलेली. कार्तिकनं स्टार्ट करताना मी म्हटलं होतं की इकॉनॉमिकल बॉलिंगसाठी या शहापूर तालुक्यामध्ये नावाजलेलं हे नाव आहे आणि त्या दृष्टीने त्याच्याकडून ती गोलंदाजी होत असते. आतापर्यंत 3 चेंडू केवळ 1 धाव आणि श्याम सारखा फलंदाज बाद करण्यात कार्तिकला यश आलंय. यावेळेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, मात्र पुन्हा आपली अचूक लाईनच्या जोरावर फलंदाज होतोय बीट, चेंडू जाऊन स्थिरावतोय यष्टीरक्षकाच्या हातात, यष्टीचीत होतोय फलंदाज आणि बसतोय दुसरा झटका डीएस स्पोर्ट शेणवे संघाला. वहिनी, तुमच्या पोराची तुम्ही जेवढी आतुरतेने वाट बघता ना संध्याकाळी शाळेत नाही तर त्याच्यापेक्षा जास्त आम्ही आमच्या गणपतीची दरवर्षी वाट बघतो. आशाचा आवाज थँक्यू डीजे. दुसरा आपल्या आजच्या स्पर्धेला अतिथी म्हणून सन्माननीय संजयजी शिंगोळे साहेब यांचे इथे आगमन झालेलं आहे. मी सन्माननीय संजयजी शिंगोळे साहेब यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं आणि आलेल्या मान्यवरांचं श्रद्धा स्पोर्ट्स आयोजित आणि सन्माननीय सुधीर शेठ भोईर साहेब यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेल्या धसई प्रीमियर लीग 2021च्या व्यवस्थापन समितीच्या वतीने मी शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत करतो. दुसऱ्या षटकातील मित्रांनो 4 चेंडू समाप्त झालेत आणि या 4 चेंडूच्या समाप्तीनंतर शेणवे संघाची स्थिती होती 2 बाद 7 धावा. या षटकातला पुढचा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न, मात्र टप्पा अचूक आहे. पुन्हा हा चेंडू होतोय बीट. या वेळेस फलंदाजाला गोलंदाजाची लाईन काय रीड करता येत नाहीये, निर्धाव होतोय चेंडू. या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक
सज्ज होतोय कार्तिक. स्ट्राईकला आहे फलंदाज तुषार. या वेळेस चेंडू होता अप्रतिम, परंतु चेंडू राहिलाय खाली. बॅट्समन झाला बीट आणि त्याच्या सोबत यष्टीरक्षकही बीट. 22च्या स्वरूपात मिळतात या 4 धावा. षटकाची समाप्ती होते 4 धावांनी आणि येतोय हा चौकार. धन्यवाद DJ. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना नमन करणारे हे गीत आणि हे गाणं ऐकल्यानंतर नुसतं छत्रपती शिवाजी महाराजांचं नुसतं नाव जरी घेतलं तरी अंगावर शहारे उभे राहतात. एका नव्या शक्तीची अनुभूती आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणून मी सातत्यानं म्हणत असतो छत्रपती शिवाजी महाराज कुणाला म्हणायचं तर एक लेखक सुंदररित्या कुठेतरी लिहून ठेवतात आणि म्हणतात, जिथं पोरं जगण्यासाठी पैदा केली जातात तिथं पोरं कुत्र्यासारखी मारली जातात. जिथं पोरं जगण्यासाठी पैदा केली जातात तिथं पोरं कुत्र्यासारखी मारली जातात. पण जिथं पोरं या मायभूमीच्या रक्षणासाठी मरण्याकरता पैदा केली जातात तिथं राज शिवाजी जन्माला येतात. हा महाराष्ट्राचा दैदिप्यमान इतिहास आहे मित्रांनो. आणि म्हणून जेव्हा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जय जयकार होतो तेव्हा तेव्हा सह्याद्रीच्या सानिध्यात वसलेल्या प्रत्येक मराठी माणसाच्या अद्वितीय सामान्य सामर्थ्याचा अनुभव सगळ्यांना होत असतो. जय शिवराय मित्रांनो. दुसरं षटक यावेळी संपलं जात आहे. दुसरं षटक पूर्ण होत आहे 2 षटकांच्या समाप्ती अंती. DS स्पोर्ट्स शेणवे या संघाची धावसंख्या होतीये 2 बाद 11 धावा. आणि या वेळेला श्रद्धा वॉरियर्स या संघाकडून त्यांचा सध्या फुल फॉर्म मध्ये असणारा अष्टपैलू खेळाडू, त्यांचा संघाचा कर्णधार मुस्तफा शेख स्वतः गोलंदाजीची कमान सांभाळतोय. पहिल्या षटकामध्ये पहिल्या मॅच मध्ये अर्धशतक झळकावलं होतं. दुसऱ्या मॅच मध्ये अर्धशतक झळकावलं होतं. पहिल्या मॅच मध्ये बॅट मध्ये अर्धशतक आणि गोलंदाजी मध्ये तब्बल 3 गडी बाद करण्यात मुस्तफाला यश आलं होतं. तिसऱ्या षटकाचा पहिला चेंडू फुल टॉस अलॉंग द कार्पेट. हा चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेनं. अवघ्या एका धावेवर समाधान मानावं लागतंय. या एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरसावतीये. धावसंख्या होतीये 2 बाद 12 धावा. मित्रांनो, ज्यावेळेस तुमचा वेळ चालू असतो, तुमची वेळ सर्वोत्तम असते, तुमचा काळ आलेला असतो फॉर्मचा, तुमच्या सर्वोत्तम कारकीर्द तुमची चालू असते. कारण की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये खेळाडूच्या एक बॅड पॅच असतो आणि एक सर्वोत्तम काळही असतो. यावेळी सर्वोत्तम काळातून जाताना मुस्तफा शेख. पुन्हा फुल टॉस. मात्र यावेळेस शॉर्ट मिडॉनच्या डोक्यावरून खेळलेला फटका. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. सुंदर क्षेत्ररक्षण, तितकाच वेगवान अचूक थ्रो. अवघ्या एका धावेवर समाधान मानावं लागतं. आणि या एका धावेनं DS स्पोर्ट्स शेणवे या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते आता मात्र 13 या धावसंख्येवर. 2 बाद 13. आतापर्यंत सुरुवातीचे दोन्ही चेंडू अप्रतिम आहेत. यावेळेस बाहेर ठेवण्याचा प्रयत्न, लाईन चुकली जाते. पंचांचे हात हवेत स्थिरावतायत आणि वाईटचा इशारा येतोय. अवंतूर स्वरूपात शेणवे संघाची धावसंख्या 1 न वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते 2 बाद 14 या धावसंख्येवर. शेणवे संघ झुंजतो आपल्या विजयासाठी. समोरचा संघ किती फॉर्म मध्ये आहे याचा विचार न करता आपल्याला आपला खेळ दाखवायचा आहे. या एकाच भावनेने या वेळेस मात्र कव्हरच्या डोक्यावरून गेलेला फटका. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आणि मुस्तफाच्या गोलंदाजीवर बसतोय हा 3रा झटका. आज कैलासजी यांचा मूड खूप चांगला दिसतोय आणि म्हणून इतकं उत्तम अप्रतिम अवर्णनीय संगीत त्याचा आपण आनंद घेतोय. स्ट्राईकला येतो फलंदाज मिहीर. तुषार या वेळेस चेंडू ऑफस्टंपच्या दिशेनं होता.
चेंडू पडलाय, चेंडू सरळ जातोय, फलंदाज होतोय बेट, चेंडू होतोय निर्धाव. या षटकातले आतापर्यंत 4 चेंडू झालेत आणि या 4ही चेंडूवर मुस्तफा यानं आपल्या गोलंदाजीतलं कसब दाखवायला सुरुवात केली आहे. बघूया तुषार आपल्या संघाला अडचणीतून बाहेर काढतोय का. यावेळेस स्लो चेंडू लेग ब्रेक म्हणता येईल. चेंडू पडलाय, स्लो झाला आणि मग बाहेर निघालाय. फलंदाजाची भंबेरी मात्र उडताना आपल्याला पाहायला मिळते. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय तिसऱ्या षटकातल्या आणि या 5 चेंडू पर्यंत संघाची धावसंख्या 1 न वाढतीये. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 धावा. 3 गडी बाद 15 धावा. इथून मात्र आता संघर्ष करावा लागेल शेडमे संघाला, कारण फायटिंग टोटल जर आपण उभारू शकलात नाही तर मात्र समोरचा संघ जो मोठ्या स्कोरसाठी एका तडाकेबाज फलंदाजांसाठी ओळखला जातो त्या संघाला बॅकफुटवर ढकलणं मात्र कठीण काम होईल. जितका सुंदर चेंडू तितका सुंदर फटका. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे पाहूया, होतीये थ्रो. चेंडू कलेक्ट केला जाईल, फेकला जाईल आणि पुन्हा कलेक्ट होईल. या कालावधी दरम्यान मात्र फलंदाजांकडून 2 धावा धावून पूर्ण केल्या जातात. या 2 धावांनिशी संघाची धावसंख्या 2 न वाढतीये. धावसंख्या जाऊन पोहोचते आता 17 धावा. 3 बाद 17. 3 षटकांचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. या 18 चेंडू मध्ये श्रद्धा वॉरियर्सच्या गोलंदाजांनी, ज्याला आपण अचूक आणि भेदक गोलंदाजी असं वर्णन करू शकतो, ती सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला श्रद्धा वॉरियर्स या संघाकडून पाहायला मिळत आहे. मागच्या 2 सामन्यांमध्ये एक हाती मिळवलेला विजय आणि त्या विजयानं वाढलेला आत्मविश्वास या वेळेला आपल्याला यांच्या तिसऱ्या सामन्यामध्ये देखील पाहायला मिळतोय. आणि मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही आत्मविश्वासावर सैर होऊन आयुष्याची लढाई जिंकायला निघताना त्यावेळेस पराभवाची चिंता तुमच्या मनामध्ये कधी नसते. वैयक्तिक पहिलं सांगित 4थं षटक गवून येतोय फैजल. अप्रतिम ऍक्शन. या वेळेस चेंडू खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला दिली उंची. इम्रान मात्र चेंडूचा वेट करत थांबलेत आणि चेंडू इम्रान कलेक्ट करतील, थ्रो करतील. त्या दरम्यान 2 धावा धावून पूर्ण केल्या जातात. संघाची धावसंख्या 2 न पुढे सरसावतीये. धावसंख्या जाऊन पोहोचते 19 धावा. 3 गडी बाद 19 धावा. यावेळेला प्रत्येक चेंडूवर काहीतरी मोठं करण्याचा प्रयत्न केला जातोय, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. मित्रांनो, जेव्हा तुम्ही क्रिकेट मधल्या अनोख्या फटक्यांना प्रत्यक्ष मैदानावर अवतरायला बघताना त्यावेळेस तुम्हाला गोलंदाजाचा माइंडसेट रीड करावा लागतो, चेंडूचा टप्पा समजून घ्यायला लागतो. मग मात्र तुम्हाला हे सगळे अनोखे फटके यशस्वी करता येतात. यावेळेस अवांतर स्वरूपात संघाची धावसंख्या 1 न वाढली होती. पुढचा चेंडू, पहिल्याची दिशा खराब होती. यावेळेस मात्र फैजलला माहित होतं मला काय करायचं आहे आणि एकदा तुम्हाला माहित झालं ना की तुम्हाला काय करायचं आहे की मग मात्र तुम्हाला मार्ग सापडत जातात, उपाय मिळत असतात आणि मग मात्र तुम्ही तुमचं वर्चस्व निर्माण करत असता. या षटकातला पुढचा चेंडू, फलंदाज तुषार प्रत्येक चेंडूवर जोरदार प्रहार करून मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करतो. यावेळी क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे, अपयशी प्रयत्न. चेंडू जातोय सीमा पार, पाहायला मिळतोय अनोखा चौकार. यापुढचा होणारा सामना जे स्पोर्ट्स आसनगाव विरुद्ध शिवतेज शिरगाव. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की 6वं षटक ज्यावेळेस चालू होईल त्यावेळेस तुम्ही समालोचन कक्षाच्या समोर येऊन थांबायचं आहे. दोन्ही संघाच्या कर्णधार यावेळेस पुन्हा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. फैजलनं मात्र जाणून घेतलं की रिव्हर्स खेळताना आपल्याला टप्पा कुठे ठेवायचा, लाईन कुठे ठेवायचं आणि मग फलंदाजाच्या मनसुब्यांना मात्र इथं नेस्तानाबूत करताना आपल्याला हा गोलंदाज फैजल दिसतोय. यंगस्टार आहे. क्रिकेटमध्ये जसं स्वतःचं नाव तो गाजवतोय अगदी त्याचप्रमाणे या ठाणे जिल्ह्याचा सर्वोत्कृष्ट कबड्डीपट्टू म्हणून अनेक स्पर्धा देखील त्यानं गाजवल्या. पुढचा चेंडू बाहेर टाकून आतमध्ये घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि यावेळेस आपल्या वैविध्यपूर्ण प्रयोगांना साकार करण्याच्या नादात
पुन्हा एक अवांतर चेंडू स्वैर मारा होतोय. अवांतर स्वरूपात संघाची धावसंख्या 1 न वाढली जाते आणि यावेळेस DS स्पोर्ट्स शेणवे या संघाची धावसंख्या होते 25 धावा. तुषार या वेळेस संघाला अडचणीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. मिडल स्टंप वरचा चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू पडल्यानंतर घेतोय उसळी आणि उसळी घेताना चेंडू बाहेर निघतोय. फलंदाजाला नामोहरम केलं जात आहे. फलंदाज वेट करतोय या वेळेला एखादा खराब चेंडू बॅटच्या रडार मध्ये यावा आणि मग मी त्याला आसमान दाखवावं. पण मित्रांनो, प्रत्येक वेळेला संधी चालून येत नसते, तर संधी तुम्हाला निर्माण करावी लागते. यावेळेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, अप्रतिम गोलंदाजी म्हणता येईल, यष्टीचीत होतोय आणि हा बसतोय संघाला चौथा झटका. सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सब सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला. भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रगटला. हातात घेऊन तलवार शत्रूंवर गरजला. महाराष्ट्रात असा एकच माझा शिवाजी राजा होऊन गेला. माझा शिवाजी राजा होऊन गेला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर DS स्पोर्ट्स शेणवे या संघाची धावसंख्या होतीये 15 धावा. 4 बाद 25 धावा. या 5व्या षटकातला कार्तिकचा पहिला चेंडू. या वेळेस आखूड टप्प्याचा चेंडू पडल्यानंतर थोडासा स्लो होतोय आणि त्यात आणखी सोने पे सुहागा पडल्यानंतर स्लो झालेला चेंडू आतमध्ये येतोय. फलंदाज होतोय बीट, चेंडू होतोय निर्धाव. आपल्या गोलंदाजीवरचं अप्रतिम नियंत्रण पाहायला मिळतंय कार्तिकच्या गोलंदाजीमध्ये. जेव्हा जेव्हा कर्णधार त्याच्यावर विश्वास ठेवतोय, या वेळेला शॉर्ट मिड ऑफच्या डोक्यावरून खेळलेला हा फटका, दोनही क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू जाईल नॉन स्टॉप चौकार. पहिला अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला कार्तिकेयाचा. यावेळेला मात्र फलंदाज मिहिरनं यावेळेस कार्तिकच्या गोलंदाजीचा अंदाज घेतलाय. शॉर्ट मिड ऑफच्या डोक्यावरून अप्रतिम क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा फटका. यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू, शॉर्ट मिड ऑनच्या दिशेने खेळलेला हा फटका. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूच्या मागे, मात्र थोडीशी मिस फिल्डिंग आणि यावेळेला तयारीत असलेले दोनही फलंदाज गुड रनिंग बिटवीन द विकेट या संज्ञेला खऱ्या अर्थानं इथं प्रत्यक्ष अवतरताना पाहायला मिळतात. एकूण मिळते 2 धावा. संघाची धावसंख्या 2 न वाढतीये. धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती 31 धावा. आता मात्र कार्तिकवर थोडंसं दडपण येईल.
कारण जेरबंद करणारा कार्तिक अप्रतिम चेंडू, चेंडून पाहिलेला काटा, बदललेला काटा आपल्याला पाहायला मिळतोय. ऑफ स्टंपच्या बाहेरचा वाईड आर्कर चेंडू पडल्यानंतर थेट आतमध्ये वळण घेतोय आणि यष्टिरक्षकाच्या हातात जाऊन स्थिरावतोय. दस्तूरखुद्द फलंदाजाची ही दाद मिळावी या प्रकारची गोलंदाजी यावेळेस कार्तिक बांगर नावाच्या गोलंदाजाची. यावेळेस अप्रतिम चेंडू, उसळी घेतली आणि चेंडू जाऊन आदळतोय, थेट यष्ट्यांवर बसतोय. 5वा झटका शेणवे या संघाला. आता मात्र शेणवे संघाला इथून संघर्षाची तयारी करावी लागेल आणि हा संघर्ष आता साधा सुद्धा बाळगावता येणार नाही. कारण आपल्या धाव फलकावर धावा लागल्यात त्या केवळ 31 धावा. आपले गडी बाद झालेत 5. जवळपास निम्मा संघ आपला तंबूत परतलाय आणि समोरच्या संघाचा विचार करताना मात्र तुम्हाला धाव फलकावर मोठी धावसंख्या लावावी लागणार आहे, तरच तुमच्या गोलंदाजांना त्या धावा डिपेंड करता येतील. पाहूया, पहिलं सत्र आहे, पहिलाच षटक, पहिला डाव आहे. यावेळेस पुन्हा चेंडू पडल्यानंतर आतमध्ये येतोय. शॉर्टलेगच्या दिशेने खेळलेला हा फटका, क्षेत्ररक्षक तिथे अप्रतिम क्षेत्ररक्षण करताना मिळतायत. या एक धाव, ओके, एका धावेवर समाधान मानावं लागतंय. संघाची धावसंख्या 1 न पुढे सरसावती, धावसंख्या जाऊन पोहोचते ती आता मात्र 32 धावा. 5 षटक समाप्त होत आहेत. यावेळेस 6व्या षटकाला कंपल्सरी बॅटिंग पॉवर प्लेचा कॉल येतोय आणि उर्वरित जे 12 चेंडू आहेत ना मित्रांनो, या 12 चेंडूवर तुम्हाला सर्वोत्तम खेळ करावा लागणार आहे. कारण या 12 चेंडू मध्ये तुम्हाला जितक्या जास्तीत जास्त धावा जमवता येतील, जितक्या जास्तीत जास्त धावांची मोहर आपल्या संघाच्या धावफलकावर उमटवता येईल, तितका जास्त तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. कारण प्रयत्नांची पराकाष्ठा, अपार मेहनत, अपार कष्ट आणि जिद्दीनं, चिकाटीनं, प्रामाणिक प्रयत्नांनी केलेला संघर्ष तुम्हाला यशाचा मार्ग दाखवत असतो मित्रांनो. आणि म्हणून हाच यशाचा मार्ग जर तुम्हाला सर करायचा असेल तर तुम्हाला मात्र या क्षणाला उर्वरित 2 षटकांमध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. पण आता समोर मात्र येतोय दसईची तेज रफ्तार गोलंदाज अख्तर शेख. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे कुमार. अख्तरचा हा पहिला चेंडू, जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, मात्र इनसाइड एज लागतीये. प्रयत्न फसतोय, फलस्वरूप चेंडू होतोय निर्धाव. सुरुवात उत्तम करतोय. अख्तरला माहित आहे की या मैदानाचा अंदाज आहे, जर वारा स्थिरावलेला असेल तर चेंडू कोणत्या दिशेने अगदी वेगानं ट्रॅव्हल करू शकतो, त्या बाजूला चेंडू टाकायचा नाहीये. मर्यादित क्षेत्ररक्षकांचं हे षटक आहे, बॅटिंग पॉवर प्ले आहे. आपली एक चूक खूप महागात पडू शकते. पुन्हा बाहेर काढण्याचा प्रयत्न, मात्र यावेळेस स्वैराचा मारा, पंचांचा वाईटचा इशारा, अवांतर स्वरूपात डीएस स्पोर्ट्स शेनवे या संघाची धावसंख्या 1 न वाढून पुढे सरसावतीये. धावसंख्या पोहोचतीये 5 बाद आणि 33 धावा. अख्तरचा या षटकातला दुसरा चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, चेंडू लॉंग ऑफला जज केलं जातं इम्रान कडून, मात्र सुरेख क्षेत्ररक्षण, अचूक थ्रो आणि अवघ्या एका धावावर कुमारला समाधान मानावं लागतंय. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावती आहे. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 34. 34 या धावसंख्येवर गडी झालेत बाद 5. 5 बाद 34 अशी स्थिती. या षटकातला तिसरा चेंडू अख्तर याचा. या वेळेस रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, दाद द्यावी लागेल गोलंदाजाला. थेट खोलवर टप्प्याचा चेंडू, पंचांचा लेगबाईटचा इशारा. लेगबाईटच्या स्वरूपात संघाच्या खात्यामध्ये 1 धाव जोडली जाते. मित्रांनो, आता मात्र तुम्हाला 1-1 धावांनी धाव फलक हलता ठेवण्याचा हा तो क्षण नाहीये, ही ती वेळ नाहीये. आता तुम्हाला जोखीम पत्करावी लागणार आहे, मोठे फटके खेळावे लागणार आहेत. धावसंख्येला इथून आता वेगानं आकार द्यावा लागणार आहे. पण मात्र त्यासाठी मनात तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे, विजय दृष्टिक्षेपात ठेवला पाहिजे. या षटकातला पुढचा चेंडू, जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडूच्या वेगामध्ये कमालीचा बदल, संत गतीचा चेंडू,
पडल्यानंतर राहिलाय खाली, फलंदाजाच्या रडार पासून दूर, परिणाम स्वरूप चेंडू जाऊन स्थिरावतोय यष्टीरक्षकाच्या हातात, चेंडू होतोय निर्धाव, धावसंख्या स्थिरावतीये. अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन या वेळेला आपल्याला श्रद्धा वॉरियर्सच्या तमाम गोलंदाजांकडून पाहायला मिळत आहे. 4 चेंडू झालेत 6व्या षटकातले, अजूनही 2 चेंडू शिल्लक, धावसंख्या आहे ती मात्र 35 धावा. यावेळेस स्लोअर फुल टॉस, स्लोअर वन चेंडू बॅटकन आहे, LBW ची अपील केली जाते. 1 धाव मात्र मिळेल, संघाची धावसंख्या 1 न वाढतीये. धावसंख्या होतीये 36. 36 हा आकडा जर आपण पाहिला तर दोघही एकमेकांच्या विरुद्ध टोकाला तोंड करून उभ्या असणाऱ्या 36च्या आकड्याचं गवक आपण पाहत असतो. या षटकातला शेवटचा चेंडू पुन्हा बाहेर काढण्याचा प्रयत्न, चेंडू काटा बदलून खूपच बाहेर जातोय. पंच वाईटचा इशारा देत आहेत. अवांतर स्वरूपात 1 न भर पडतीये, धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र आता 37 धावा. 37. 5 गड्यांच्या मोबदल्यात या धावा केल्यात DS स्पोर्ट्स शेणबी या संघानं. 6व्या षटकातला हा शेवटचा चेंडू, गोलंदाज अख्तर याचा सामना करतोय फलंदाज कुमार. श्रद्धा वॉरियर्सच्या तिखट गोलंदाजीचं प्रत्युत्तर देणारा एकही फटका आपल्याला पाहायला मिळाला नाही. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक फैजल चेंडूच्या माग कलेक्ट होईल, थ्रो होईल, या दरम्यान 1 धाव धावून पूर्ण. 6 षटकांच्या समाप्तीनंतर DS स्पोर्ट्स शेणवे या संघाची धावसंख्या होती 38 धावा. 5 बाद 38 धावा. या पहिल्या डावातलं शेवटचं षटक अजूनही येणं बाकी. यापुढील होणारा सामना जे स्पोर्ट्स आसनगाव विरुद्ध शिवतेज शिरगाव. माझ्या मते शिरगाव संघाचं रिपोर्टिंग इथं झालेलं आहे. आसनगाव संघाचा प्रतिनिधी आला असेल तर हे षटक संपायच्या आत आपण आलात याची खात्री आम्हाला द्यावी, ग्वाही आम्हाला द्यावी, अन्यथा आपल्याला पेनल्टीचा सामना करावा लागेल. मित्रांनो, मी सर्व नवीन प्रेक्षक जे युट्यूबच्या माध्यमातून आम्हाला जोडले गेले त्यांना सांगू इच्छितो की श्रद्धा वॉरियर्स धसई या संघाला 2 धावांची पेनल्टी मिळाली आहे हा सामना सुरू व्हायच्या अगोदरच, कारण त्यांचा 12वा खेळाडू विदाऊट किट मध्ये आपल्यामध्ये उपस्थित झाला, त्यामुळे त्यांना 2 धावांची पेनल्टी मिळालेली आहे. 6 षटकांचा खेळ संपला. या 6 षटकांच्या खेळानंतर DS स्पोर्ट्स शेणवे या संघाची धावसंख्या होतीये ती 38 धावा 5 बाद. यावेळेला मिर्झा नावाचा यंगस्टर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक शेवटचं षटक 7वं षटक घेऊन येतोय श्रद्धा वॉरियर्सच्या यांकडून. यावेळेस खोलवर टप्पा टाकण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू जातो लोअर फुल टॉस, लेग साईडच्या दिशेने ठोलावलेला चेंडू होतोय थ्रो, होतोय कलेक्ट. या दरम्यान, या कालावधी दरम्यान मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट याचं प्रत्यय आपल्याला पाहायला मिळतंय. 2 धावा काढून पूर्ण होत आहेत. पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते आता मात्र 5 बाद आणि 40 धावा. या षटकातला दुसरा चेंडू मिर्झा याचा यंगस्टरचा भरणा आहे. कर्णधार ऐन मोक्याच्या क्षणाला यंगस्टरवर विश्वास दाखवत आहे. या वेळेस मात्र मिर्झाला दाखवलंय आसमान, चेंडू जातोय फरार. हा पाहायला मिळतो ब्रँडेड क्वालिटीचा षटकार. पोहोचते आता मात्र 46 धाव संख्येवर. अंकित याचा सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू मिर्झाचा, त्यावर 2 धावा निघाल्या होत्या. दुसऱ्या चेंडूवर मात्र एक सुरेख षटकार पाहायला मिळाला. ज्या फटक्यांची अपेक्षा पहिल्या चेंडू पासून होती ती सुरुवात मात्र शेवटच्या षटकात होती. या षटकातला तिसरा चेंडू, पुन्हा चेंडूने मात्र यावेळेस गाठली उंची, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, वेल जज, हावतोय जेल बसतोय. 6वा झटका.
यावेळेस कर्णधार मुस्तफाने मात्र मिर्झावर विश्वास दाखवला आणि आतापर्यंत सार्थकी दाखवतोय. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू, अप्रतिम गोलंदाजी, बघितलं गेलंय फलंदाज काय खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि शेवटच्या षटकामध्ये जर आपल्याकडे कोणतं बेस्ट वेपन असेल, कोणतं शस्त्र असेल तर ते शस्त्र म्हणजे यॉर्कर लाईनचा चेंडू, ब्लॉकल चेंडू. बसतोय 7वा झटका आणि गडी होतोय बाद. मांडीला जाता गो पाऊल घालायला, मांडीला जाता गो घालायला. थँक्यू डीजे कैलास. चेंडू या 4 चेंडूच्या समाप्ती अंती संघाची धावसंख्या होतीये 46. या धावसंख्येवर धावसंख्या स्थिरावलेली. यावेळेस लॉंग ऑफच्या दिशेने खेळलेला फटका इम्रान करतायत फील्ड. दुसऱ्या धावेचा होतोय प्रयत्न, स्ट्राईक देण्याचा प्रयत्न होतोय फलंदाजाला. 1 धावेनं संघाची धावसंख्या वाढली जातीये. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते आता मात्र 7 बाद 47. 47 धावा या षटकातला शेवटचा चेंडू आणि या डावातलाही शेवटचा चेंडू. यावेळेस जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक सूरज यांचा हा प्रयत्न मात्र तोपर्यंत धावा मिळत आहेत 2. संघाची धावसंख्या 2 न वाढतीये. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर डीएस स्पोर्ट शेनवे या संघाची धावसंख्या होतीये 50 धावा. चेंडू आणि 49 धावा केल्या गेल्यात. पॅनल्टीच्या 2 धावाही शेनवे संघाच्या खात्यामध्ये ऍड केल्या जातील. अशा एकूण झाल्यात 51 धावा. आणि आता मात्र श्रद्धा वॉरियर्स दसई या संघाला विजयासाठी 42 चेंडू आणि 52 धावांची गरज. 7वं षटक संपतंय, डाव संपला जातोय. शिरगाव संघाचं रिपोर्टिंग होत आहे पण नियमानुसार आसनगाव संघ मात्र इथे पोहोचत नाही आणि त्याचं फलस्वरूप आसनगाव संघाला 5 धावांची पेनल्टी सामना सुरू व्हायच्या आत तिचं भुगतान करावं लागेल. आसनगाव संघाला 5 धावांची पेनल्टी मिळते. वेळेचा बंधन पाळा मित्रांनो. आयुष्य असो, खेळ असो, करिअर असो, या सगळ्यांमध्ये महत्वाची असते शिस्त, महत्वाची असतात नियम. आणि जेव्हा नियमांचं उल्लंघन झालं जातं तेव्हा मात्र तुमच्या प्रामाणिक खेळाचे प्रयत्नही अपुरे आणि तोडके पडले जातात. अप्रतिम स्पर्धेचं नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. सन्माननीय सुधीर शेठ भोईर साहेब यांच्या संकल्पनेतून साकार होत असणारी ही दसई प्रीमियर लीग 2021 चा हा रणसंग्राम आपण गौरव सामंत आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून आणि त्यांचे प्रतिनिधी म्हणून आपल्याला लाभलेले प्रशांत पवार यांच्या सहकार्यातून ही स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून संपूर्ण जगभर आपण तिला पोहोचवत आहोत. tenniscricket.in आपण या युट्यूब चॅनलवर या स्पर्धेचा लाईव्ह आस्वाद घेऊ शकता. आणि त्याचबरोबर वेदांत नेट सर्व्हिस आणि ओम केबल यांच्या माध्यमातून हीच संपूर्ण स्पर्धा डेन केबलवर आपल्याला 888 या क्रमांकाच्या चॅनलवर थेट लाईव्ह बघता येणार आहे. आणि हे लाईव्ह प्रेक्षेपण ज्यांच्यामुळे शक्य झालं आहे ते म्हणजे आमच्या सर्वांचे सहकारी मार्गदर्शक सन्माननीय रमेश दादा विशे, त्यांचं मनपूर्वक आभार. आणि खऱ्या अर्थानं आम्ही आभारी आहोत ते डेन केबलच्या सॅटेलाइटचा. धन्यवाद मित्रांनो. 42 चेंडू आणि 52 धावांचं आव्हान उभं केलं गेलं श्रद्धा वॉरियर्स संघासमोर. डीएस स्पोर्ट शेनवे या संघाने पुन्हा दोनही पंच सज्ज होत आहेत या सामन्याला आगाज करायला. 42 चेंडू आणि 52 धावा. मित्रांनो, खरं तर आपण जर आतापर्यंतच्या या 2 दिवसांच्या सामने पाहिले, 2 दिवसांच्या मॅचेस पाहिल्या आणि आता या 3ऱ्या दिवसाच्या सकाळच्या सत्रातील या दिवसाची सुरुवात या सामन्यानं होतीये. मी नवीन जोडलेल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की हा डाव संपायच्या अगोदर नाणेफेकीचा कौल झाला. श्रद्धा वॉरियर्स संघाने नाणेफेकीचा कौल विजयी झाला. श्रद्धा वॉरियर्स संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि डीएस स्पोर्ट शेनवे या संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलं. खरं तर क्षेत्ररक्षणाचा निर्णय का घेतला गेला कर्णधार मुस्तफा याच्याकडून त्याचं चोख उत्तर त्याच्या सर्वच्या सर्व गोलंदाजांनी दिलं. कारण 7 षटकांमध्ये केवळ 49 धावांवर रोखलं गेलंय.
सरासरी जर पाहिली तर प्रत्येक गोलंदाजानं प्रत्येक षटकामाग केवळ 7 धावांची सरासरी राखली आणि 7 धावांची सरासरी खरं तर आजच्या टेनिस क्रिकेट विश्वात 7 षटकांच्या फॉर्मॅट मध्ये अतिशय महत्वाची मानली जाते, अतिशय सर्वोत्तम मानली जाते, यामध्ये शंका नाही. परंतु 2 पेनल्टीच्या रन्स, त्यामुळे एकूण 51 धावा आणि मग आता आव्हान उभं राहत आहे ते म्हणजे 42 चेंडू आणि 52 धावा. बेचाळीस चेंडू आणि 52 धावा. मित्रांनो, विश्वास स्वतःचा स्वतःवर असेल ना तर देव सुद्धा तेच लिहिणार जे तुम्हाला हवं आहे. पण तुम्हाला जे हवं आहे ते मिळवण्यासाठी, ते निर्माण करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा स्वतःवरचा विश्वास दृढ करा. या वेळेला ठाणे जिल्ह्याचा स्टार टेनिस क्रिकेटपटू गुलाभाई यांचं इथे आगमन झालेलं आहे. सन्माननीय हेमंतजी पडवळ, ज्यांना संपूर्ण ठाणे जिल्हा गुल्लू गुल्लू या नावाने ओळखतो. फलंदाजी करण्याच्या मूड मध्ये खरं तर मुस्तफा दिसत होता, मात्र वातावरणाचा अंदाज घेताना क्षेत्ररक्षण स्वीकारलं. यावेळेस स्वतः येतोय स्ट्राईकला मुस्तफा. या स्पर्धेत सलग 2 अर्धशतक झळकवणारा हा एकमेव फलंदाज, या स्पर्धेत आतापर्यंत वादळी खेळी करण्याचा विक्रम रचणारा हा फलंदाज. गोलंदाजी मार्कवर येतोय गोलंदाज तुषार. 42 चेंडू आणि 52 धावांचं हे आव्हान आहे. स्ट्राईकला आहे डावकुरे हाताचा मुस्तफा. मागचे 2 दिवस ज्यानं गाजवली आहे तो हा मुस्तफा. नॉन स्ट्राईकला सूरज विषय. या वेळेस आपल्या क्रिकेटचा दाखवतोय क्लास. शॉर्ट लेगच्या डोक्यावरून चेंडू जातोय बाहेर, मिळायला मिळतो पहिला वाहला षटकार. स्वतःला अपेक्षित असणारी उसळी आणि फलंदाजाला अनपेक्षित असणारी उसळी पाहायला मिळाली. पण दुसऱ्या चेंडूवर मी मगाशी म्हटलं ना की स्वतःचा स्वतःवर विश्वास असला तर देव सुद्धा तेच लिहितो जे तुम्हाला हवं असतं. आणि अप्रतिम फटक्याचं प्रदर्शन. यावेळेस पुन्हा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू निघून जातो फाईन लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षकाचा कमाल प्रयत्न. अप्रतिम क्षेत्ररक्षण. कॅच ऑफ द टुर्नामेंट. आणि मुस्तफा नावाच्या वादळाला परतावं लागणार आहे. माघारी बसतो पहिला झटका. आसनगाव संघाचा कर्णधार नंदन इथे हजर झालेला आहे, परंतु पहिला इनिंग संपायच्या आत पहिल्या सामन्याची आपल्याला हजर राहावं लागतं. हा असतो आपला नियम. त्यामुळं आपल्याला मिळते 5 धावांची पेनल्टी. समोर आहे शिवतेज शिरगाव. आपण करतो नाणेफेकीचा कौल. मी सन्माननीय संदेशजी शिंगोळे साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कौल करायचा आहे. शिरगाव संघाचे कर्णधार राजेश मडके आणि आसनगाव संघाचा कर्णधार, या दोन्ही कर्णधारांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. शिरगाव संघाचा कर्णधार आणि जीएस स्पोर्ट्स आसनगाव या संघाचा कर्णधार हा नाणेफेकीचा कौल केला जाईल सन्माननीय संदेशजी शिंगोळे साहेब यांच्या हातून. या षटकातला पुढचा चेंडू मुस्तफा जातोय माघारी आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी येतोय विशाल भोईर. यावेळेस केली जाते अपील. सूरज विषय नावाचा एक वाघ परतोय माघारी आणि यावेळेला मात्र डीएस स्पोर्ट्स शेनवे संघाकडून होत वेलकम बॅक. पहिला चेंडू गेला होता निर्धाव. दुसऱ्या चेंडूवर बसला होता षटकार. तिसऱ्या चेंडूवर मुस्तफा नावाचं वादळ शमवताना आपल्याला पाहायला मिळाला गोलंदाज तुषार. आणि आता मात्र मुस्तफाच्या जाण्यानंतर डगआउट मध्ये ज्याच्याकडून अपेक्षा होत्या तो या संघाचा आणखी एक भरवशाचा फलंदाज सूरज विषय परतोय माघारी. अप्रतिम
मध्ये आसनगाव संघाचा कर्णधार सचिन आणि शिरगाव संघाचा कर्णधार प्रशांत. होतं नाणेफेकीचा कौल. नाणेफेकीच्या अगोदर दोन्ही संघांना मनापासून शुभेच्छा. संदेशजी शिंगोळे साहेब यांच्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कौल आपण करतोय. नाणेफेकीचा कौल विजयी होतोय शिरगाव संघ. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानावर व्हावं. मनापासून तुमचे आभार. शिरगाव संघाच्या कर्णधाराला पहिल्यांदा मी निर्णय विचारेल की आपला निर्णय काय. आम्ही प्रथम फलंदाजीच करणार. शिरगाव संघानं नाणेफेकीचा कौल विजय होऊन प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय. कदाचित त्यामागचं प्लॅनिंग असेल. कालची मॅच जी धुवाधार फलंदाजी झाली शिरगाव संघाकडून प्रथम फलंदाजी करण्याचा आपला हा निर्णय का आहे. समोरचा आसनगाव संघ आहे, तितकाच तुल्यबळ संघ आहे. आपलं प्लॅनिंग काय असणार आसनगाव संघासमोर आणि आपण प्रथम फलंदाजी करताना आपण आपल्या कोणत्या माइंडसेट मध्ये आपण टार्गेट सेट करून आला आहात. एक मोठी धावसंख्या उभी करण्याचाच मानस असेल, कारण कालच्या मॅच नुसार एक आत्मविश्वास निर्माण झालाय टीम मध्ये आणि आम्ही मोठी धावसंख्या उभी करू. धन्यवाद. मी वळतोय आसनगाव संघाच्या कर्णधाराकडे. खरं तर 143 धावा 142 धावा कालच्या मॅच मध्ये शिरगाव संघानं उभ्या केल्या होत्या प्रथम फलंदाजी करताना आणि तीच लय पकडण्यासाठी ते नाणेफेकीचा कौल विजय होऊन प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत आहे. आपल्याकडे उत्तम गोलंदाजांचा भरणा आहे. शिरगाव संघाला रोखण्यासाठी आपण काय तयारीत आहात आणि शिरगाव संघाला रोखण्यासाठी आपण किती धावसंख्या टार्गेटमध्ये ठेवलेली आहे. शिरगाव बघायला गेलं तर काल त्यांनी 144 धावा काढल्या होत्या, परंतु आमचे बॉलर पण बघायला गेलं तर आमच्याकडे नंदन असेल, अनिकेत असेल, परत बघायला गेलं तर पुढे चांगले बॉलर आहे का जे त्यांच्याकडे जे हार्ड हिटर बॅट्समन आहे त्याच्यामध्ये बघायला गेलं तर चेतन मडके असेल आणि आमचे सर्वांचे आयडॉल असे राजेश मडके सर असतील. यांना लवकरात लवकर आउट करण्यासाठी आमची थोडी प्लॅनिंग आहे. त्यानुसार आम्ही आमच्या बेसवर आमच्या स्ट्रेंथवर आम्ही खेळणार आहेत. तरी जे आम्हाला आज 5 रनाची पेनल्टी भेटली ती खूपच जास्त आहे. ते ॲक्च्युली चालच असतो, मॅचचा पार्ट आहे. त्या आमच्या चुकांमुळे आम्ही त्या गोष्टी ॲक्सेप्ट करतो. त्या 5 रना आम्हाला कशा तरी बॉलिंग थ्रू कशा सेव्ह करता येईल तो आमचा आता प्रयत्न असेल. तरी या चुका पुढे आमच्या संघांनी पण सुधाराव्या आणि लवकरात लवकर यावे ही पण त्यांना माझ्याकडून स्टेजवरून एक विनंती आहे. दरवेळेस आमच्या चुका त्या होतच राहतात, यावेळेस तरी पुढे काही वर्षांमध्ये सुधाराव्यात हीच त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे. तरी पुढे बघायला गेलं तर राजेश सर असतील, प्रशांत मडके सर असतील, आमच्याच संघामध्ये हे सगळे खेळलेले, अमोल मडके असेल चांगला चतुर गोलंदाज आहे. या सगळ्यांच्या वर्सेस बघायला गेलं तर आम्हाला प्लॅनिंगनेच उतरावं लागेल, कारण एक्सपिरियन्स पण त्यांच्याकडे खूप आहे. अशा पद्धतीने सर्वांना बघायला गेलं तर शुभेच्छा. थँक्यू सर. धन्यवाद. दोनही संघांना मनापासून शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच. खरं तर अतिशय खेळाडू वृत्तीनं हा पेनल्टीचा आपण स्वीकार केलेला आहे आणि मौके पे चौका मारना किसको कहते हैं तर सचिन भाई को कहते हैं आणि संघाला देखील त्यांनी गोड सूचना दिलेली आहे की आपण कोणती चूक करू नका की त्याचा परिणाम आपल्यावर अतिशय अनिष्ट होईल. वळतोय आपण मॅच कडे. 42 चेंडू आणि 52 धावांचं लक्ष ठेवलं होतं श्रद्धा वॉरियर्स धसई या संघासमोर. आतापर्यंत पाच चेंडूंचा खेळ झालाय. 5 चेंडूमध्ये तुषार नावाच्या गोलंदाजानं मात्र यावेळेस स्वतःचं वलय उभं केलंय. अप्रतिम गोलंदाजी. समोर श्रद्धा वॉरियर्स सारखे तडाखेबाज फलंदाज असताना देखील आणि केवळ माफक 52 धावा आहेत त्या वाचवायच्या आहेत. त्या दिशेने आतापर्यंत वाटचाल झाली आहे. 5 चेंडू 3 गडी बाद झालेत आणि धावा झाल्यात त्या 7 धावा. 6 धावसंख्येवर पहिला गडी बाद, त्याच 6 धावसंख्येवर दुसरा गडी बाद, 1 धाव निघाली आणि मग मात्र तिसरा गडी बाद. आता येतोय इम्रान. नॉन स्ट्राईकला विशाल. या षटकातला शेवटचा चेंडू. खरं तर श्रद्धा वॉरियर्स संघ ज्याप्रमाणे 52 धावा समोर उभ्या होत्या, एक माफक आव्हान होतो. सहजगीता या सामन्याच्या पाठलागाच्या दिशेने वाटचाल करू असं प्रत्येकाला वाटत होतं आणि त्याची सुरुवातही उत्तम झाली होती. मुस्तफाच्या बॅटमधून निघालेला अप्रतिम षटकार होता. मात्र त्या षटकारानंतर तुषार नावाच्या या गोलंदाजाचा भेदक मारा, त्या भेदक माऱ्याला प्रत्युत्तर अजूनपर्यंत सापडलं नाहीये ते श्रद्धा वॉरियर्स धसई या संघाला. तुषारची सुंदर गोलंदाजी ब्लॉकर करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू जातो लोअर फुल टॉस. यावेळेला इम्रान यांचा क्रिकेटचा क्लास दाखवणारा फटका.
अप्रतिम क्षेत्ररक्षण म्हणता येईल DS स्पोर्ट्स शेणवे या संघाकडून. एकूण 2 धावा पूर्ण. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर श्रद्धा वॉरियर्स या संघाची धावसंख्या होतीये 3 बाद आणि 9 धावा. 42 चेंडू 52 धावा हे सगळं समीकरण आहे. त्या 42 चेंडूंमध्ये 52 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये सध्या फुल फॉर्म मध्ये असलेला आणि या स्पर्धेमध्ये सगळ्यात जास्त चर्चेत असणारा दसईचा हा श्रद्धा वॉरियर्स नावाचा संघ मात्र कुठेतरी बॅकफुटवर आपल्याला जाताना दिसतोय. मित्रांनो, असं म्हणतात की मात्र संकट कितीही मोठं असलं तरी त्या संकटाशी सामना करताना तुम्ही प्रत्येक क्षणाला सावध आणि सज्ज जर राहिलात तर मात्र तुम्ही चालत असलेली प्रत्येक चाल या वेळेला यशस्वी ठरते. मित्रांनो, कालच्या हाय स्कोर टोटल मॅच आपण जर पाहिल्या तर मग मात्र ह्या 52 धावा कुठेतरी नगण्य वाटत होत्या. पण याच 52 धावा डिपेंड करताना आम्ही किती क्षमतावान आहोत याचं उत्तर शेणवे संघाच्या तुषार नावाच्या गोलंदाजानं दिलाय. दुसऱ्या चेंडूवर षटकार खाल्ला, मात्र पुढच्या 4 चेंडूवर 3 गडी बाद केले आणि केवळ 1 धाव दिली. समीकरण बनलं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 बाद आणि केवळ 7 धावा. आता मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय शेणवे संघाची ओळख क्रिकेट पटलावर ज्या खेळाडूनं करून दिली तो खेळाडू गोलंदाज श्याम. यावेळेस विशाल टेक्निकल बॅट्समन म्हणून ओळखला जातो. अतिशय तंत्रशुद्ध फलंदाज म्हणून विशालची या क्रिकेट विश्वामध्ये ओळख आहे. यावेळेला राऊंड द विकेट घेऊन गोलंदाजी केली जाते आणि आपला नॅचरल अँगल तयार करून चेंडू बाहेर काढला जातोय. यावेळेला विशाल होतोय बीट, चेंडू होतोय मिस आणि निर्धाव. या वेळेस मात्र हा चौथा झटका विशालच्या रूपानं 9 या धाव संख्येवर. आता मात्र स्मशान शांतता श्रद्धा वॉरियर्सच्या पॅव्हेलियन मध्ये. थँक्यू डीजे. प्रेक्षकांना कदाचित विश्वास बसणार नाही, हा तोच संघ आहे जो आपल्या होम ग्राउंडवर खेळतोय. हा तोच संघ आहे ज्यानं या स्पर्धेमधलं पहिलं शतक झळकवलं होतं, ज्याचा विक्रम कालच रचला, त्याचा विक्रम कालच मोडला गेला. हा तोच संघ आहे जिथे मुस्तफा नावाचा वादळ ज्या संघामध्ये आहे, ज्याने आतापर्यंत या स्पर्धेत सलग 2 अर्धशतकं झळकवली होती. आणि या वेळेला केवळ 52 धावांचा पाठलाग करत असताना 9 या धाव संख्येवर तब्बल 4 गडी बाद झाल्यात. आणि आता मात्र येतोय फलंदाज फैजल, स्ट्राईकला जातो इम्रान, गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय पुन्हा एकदा गोलंदाज श्याम. तिसरा चेंडू, अकुल टप्प्याचा चेंडू घेतोय उसळी. यावेळेस कोणतीही जोखीम पत्करण्याचा प्रयत्न फलंदाज इम्रानच्या माध्यमातून होत नाहीये. एका धावेवर समाधान मानावं लागतं. या एका धावेनं श्रद्धा वॉरियर्स दसई या संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये परावर्तित होताना, रूपांतरित होताना आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या होती आता मात्र 10 धावा, गडी बाद झाले तब्बल 4. या षटकातला चौथा चेंडू गोलंदाज श्याम याचा. या वेळेस चेंडू पडल्यानंतर बाहेर निघतोय. यष्टिरक्षकाकडून होती अपील. 4 चेंडू परिपूर्ण दडपण मात्र आता स्पष्टपणे जाणवताना दिसतंय ते श्रद्धा वॉरियर्स संघाला. म्हणून आता DS स्पोर्ट्स शेणवे जो या स्पर्धेमध्ये बॅकफुटवर दिसत होता श्रद्धा वॉरियर्सच्या संघासमोर, पण मित्रांनो कधीच कुणाला कमी समजायचं नसतं, कारण 5 रुपयांचा पेन देखील 1 कोटी रुपयांचा चेक लिहून जातो. आता मात्र तुमची क्षमता तुम्हाला सिद्ध करावी लागणार आहे. यावेळेस जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र जातोय हवेत, यष्टिरक्षकाच्या हातात स्थिरावतोय. दयनीय अवस्था श्रद्धा वॉरियर्स संघाची, बसतोय 5वा झटका.
थँक्यू डीजे. फैजल परततोय माघारी आणि त्याची जागा घेण्यासाठी येतोय आता मात्र डगआउट मधून शहबाज. 5 चेंडू झालेत या दुसऱ्या षटकातले आणि 5 चेंडूवंती श्रद्धा वॉरियर्स या संघाची धावसंख्या होतीये 5 बाद आणि 10 धावा. मित्रांनो असं आता वाटायला लागलंय की मुस्तफाच्या जाण्यानंतर श्रद्धा वॉरियर्स संघाला लागलेली गळती मात्र काही थांबायचं नाव घेत नाही आणि वारंवार चुका फलंदाजाकडून केल्या जातात. त्या चुकांचा पुरेपूर फायदा या वेळेला DS स्पोर्ट्स शेणवे या संघांच्या गोलंदाजाकडून मात्र उचलला जातोय. या वेळेस अप्रतिम चेंडू. फलंदाजाला मात्र चेंडू काही समजत नाहीये. चेंडू होतोय निर्धाव. अप्रतिम षटक शेणवे संघाच्या श्यामकडून टाकलं जात आहे. 12 चेंडूंचा झालाय खेळ. संघाची धावसंख्या झाली आहे 10, गडी झाली आहे 5 बाद. यावेळेस या षटकामध्ये केवळ 1 धाव दिली गेली आहे श्यामकडून आणि तब्बल 2 गडी बाद करण्यात श्यामला आलं यश. आता मात्र समीकरण 42 चेंडू 52 वरून बदलून जाऊन 30 चेंडू आणि जिंकण्याकरता 42 धावांची गरज. 30 चेंडू आणि 42 धावा. माफक असणारं आव्हान आता मात्र कठीणाईकडे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. मित्रांनो म्हणून असं म्हणतात की वेळ आणि खेळ कधी बदलेल सांगता येत नाही. यासाठी आपण सतत तयारीत राहायचं असतं. या वेळेला या धावसंख्येचा पाठलाग करताना कुठेतरी रिलॅक्स वाटला दसईचा संघ. कुठेतरी 52 धावा कमी वाटल्या गेल्या. समोरच्या शेणवे संघावर दडपण टाकण्यासाठी आपण सज्ज आहोत याची भावना कुठेतरी डोकं वर काढताना आपल्याला पाहायला मिळाले. पण या वेळेला हम भी किसी से कम नहीं याचा यलगार शेणवे संघाकडून झाला आणि मग मात्र त्या यलगारामध्ये नेस्तानाबूत झाला श्रद्धा वॉरियर्सचा संघ. केवळ 10 या धावसंख्येवर निम्म्या संघाला मात्र परतावं लागलंय माघारी. पण मित्रांनो अजूनही संघर्ष संपलेला नाही. अजूनही पराभव झालेला नाही. कारण अजून संघ जिंकलेला नाही. शेवटच्या चेंडू पर्यंत शेवटची धाव निघत नाही तोपर्यंत सामन्याचा निकाल आणि त्याचा निष्कर्ष आपण ठरवू शकत नाही. म्हणून जंटलमॅन्सची गेम असलेला क्रिकेट याला दुसराही आपण अनिश्चिततेचा खेळ म्हणूनही मानत असतो. स्ट्राईकला सज्ज होतोय इम्रान. यावेळेला गोलंदाज होतोय पॉइंटच्या दिशेने कट केलेला चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चेंडू होतोय थ्रो. मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. एकूण 2 धावा. या 2 धावांनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती मात्र 12 धावा. आता समीकरण बदललं जात आहे. 29 चेंडू आणि विजयासाठी श्रद्धा वॉरियर्स दसई या संघाला हव्यात त्या 40 धावा. 29 चेंडू आणि 40 धावा. कधी काळी शहापूरचं क्रिकेट विश्व गाजवणारा फलंदाज इम्रान आपल्या अनुभवाचा कितपत फायदा करतोय. या वेळेस देखणं क्लास, देखणं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. मिडऑफच्या दिशेनं खेळलेला हा फटका. तंत्रशुद्ध फलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला इम्रानच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. आता मात्र इम्रानला माहित आहे की आपल्याला आक्रमक मूड बाजूला ठेवावा लागेल. संयम दाखवावा लागेल. संघ अडचणीत सापडलाय. निम्मा संघ डगआउट मध्ये प्रेक्षकाची भूमिका बजावतोय आणि मग अशा वेळेला यंगस्टरच्या जोडीनं माझ्यासारखा अनुभवी फलंदाज जर क्रीजवर उपस्थित असला तर मात्र मी माझ्या अनुभवाच्या बळावर या संकटाच्या पल्ल्याड नेऊन संघाला उभं करू शकतो. गोलंदाज गुरुनाथ यावेळेला पुन्हा आपल्या क्लासिक क्रिकेटचं प्रदर्शन. मित्रांनो याला म्हणतात मिसअंडरस्टँडिंग. संघ प्रयत्न करतोय झुंजायचा, कॉल ऐकला नाहीये फलंदाज शहबाजनं आणि हा बसतोय 6वा झटका दसई संघाला. मित्रांनो आता मात्र दसई संघाच्या पॅव्हेलियन मध्ये नैराश्याचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण 14 या धावसंख्येवर 6वा झटका बसला जातोय दसई वॉरियर्सच्या श्रद्धा वॉरियर्सच्या दसई संघाला.
मित्रांनो, मिसअंडरस्टँडिंग याचं खूप मोठं दुष्परिणाम तुम्हाला भोगावं लागतं. क्रिकेटमध्ये जसं तुम्ही ताकदीवर खेळत असताना तसं तुमचं लक्ष देखील तितकंच असावं लागतं, केंद्रित असावं लागतं. मानसिक स्थिती उत्तम असावी लागते, मनामध्ये विचारांचं काहूर माजवायला लागत नाही आणि मग मात्र क्रिकेट तुम्हाला साध्य करता येतं. गुरुनाथचा अप्रतिम स्पेल आपल्याला पाहायला मिळतो. या षटकातला चौथा चेंडू यावेळेस लॉंग ऑफच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू आला होता आतमध्ये, त्यामुळे फटका चुकला. फटका जाऊन पडतो मिडॉनला. अवघ्या एका धावेवर समाधान मानावं लागतंय. संघाची धावसंख्या 1 न जाऊन पुढे सरसावते. धावसंख्या होते 15 धावा. या षटकातला गुरुनाथचा हा शेवटचा चेंडू. आता येतो स्ट्राईकला नवीन फलंदाज अख्तर शेख. अख्तरकडून आता असतील अपेक्षा, कारण संघ सापडला अडचणीत. ज्याप्रमाणे सध्या वॉरियर्स संघाच्या तिखट गोलंदाजीला प्रत्युत्तर नव्हतं शेणवे संघाकडे, अगदी तीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस पुढे येऊन चेंडू फुलटॉस घेतला गेला, मात्र अंगणच्या दिशेनं हा झेंडू जातोय. अवघ्या एका धावेवर समाधान मानावं लागतंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर, माफ करा, 1 चेंडू शिल्लक आहे. या षटकातला शेवटचा चेंडू अजून बाकी. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर श्रद्धा वॉरियर्स धसई या संघाची धावसंख्या होते 16 धावा. गुरुनाथ ज्या विश्वासानं कर्णधारानं चेंडू हाती सोपवला होता, तो विश्वास सार्थकी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा लॉंगॉनच्या दिशेने खेळलेला हा फटका क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे अप्रतिम क्षेत्ररक्षण म्हणता येईल. अवघ्या एका धावेवर समाधान मानावं लागतंय इम्रान आणि अख्तर यांना. 3 षटकांच्या समाप्तीनंतर श्रद्धा वॉरियर्स धसई या संघाची धावसंख्या होतीये 6 बाद आणि 17 धावा. 42 चेंडू आणि 52 धावांचा पाठलाग करत असताना संघाची सुरुवात मात्र कमालीची निराशाजनक झाली. शेणवे संघानं अचूक गोलंदाजी केली. पहिल्या डावात त्यांनी या क्रीजचा अंदाज घेतला होता की हा पूर्ण आतापर्यंतचं पोषक वातावरण हे गोलंदाजीसाठी आहे, मोठ्या फटकांना आकार मिळणार नाही. मग तुम्हाला टप्पा, दिशा, लाईन, लेंथ यांचा सारासार विचार करावा लागेल. आणि याची सुरुवात झाली होती गोलंदाज तुषार कडून. आपल्या पहिल्या षटकात 9 धावा दिल्या गेल्या होत्या आणि तब्बल 3 गडी बाद करण्यात तुषारला आलं होतं यश. पुन्हा तोच तुषार आपला या स्पेल मधला दुसरं षटक, सांघिक 4थं षटक घेऊन येतोय. आता समीकरण बदललं जात आहे. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी हव्यात, माफ करा, 24 चेंडू आणि मात्र जिंकण्यासाठी हव्यात त्या 35 धावा. यावेळेला इम्रान आणि अख्तर यामध्ये आणखी एक विकेट जर गेली तर मात्र भरपूर दडपण येईल. मात्र यावेळेस तंत्रशुद्ध फलंदाजीचं प्रदर्शन करताना इम्रान डोकं शांत ठेवलं गेलंय. खेळ संयमी होतोय, कारण माहित आहे लक्ष जास्त दूर नाहीये. विकेट जरी गेल्या असल्या तरी सिंगल आणि डबलने देखील आपण या सामन्यावर आपला हक्क सांगू शकतो. आणि या पहिल्या चेंडूवर तुषारच्या 2 धावा झाल्यात वसूल. संघाची धावसंख्या 2 न वाढतीये. धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती मात्र 19 धावा. समीकरण आता बदललं जात आहे. 23 चेंडू आणि 33 धावांची गरज. 23 चेंडू आणि 33 धावा विजयासाठी हव्यात त्या श्रद्धा वॉरियर्स या संघाला. मित्रांनो, याला म्हणतात फायटिंग, याला म्हणतात क्रिकेटचं अप्रतिम सौंदर्य. कारण आपल्याला डिफेंड करण्यासाठी जरी धावा कमी होता, यावेळेस काहीतरी अफरीत घडलं असतं, मात्र क्षेत्ररक्षक होतंय फंबल आणि फलस्वरूप फलंदाज होतंय सुरक्षित. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. संघाची धावसंख्या 1 न जाऊन पोहोचतीये 20 या धावसंख्येवर. समीकरण पुन्हा बदलत आहे. 22 चेंडू आणि 32 धावांची गरज. श्रद्धा वॉरियर्स धसई या संघाला जिंकण्यासाठी, विजयासाठी 22 चेंडू आणि 32 धावांची गरज. स्ट्राईकला जातोय अख्तर. या मैदानाचा पुरेपूर अंदाज आहे. मागचे दोनही सामने एक हाती जिंकले श्रद्धा वॉरियर्स संघानं, मात्र या सामन्यात करावा लागेल तो संघर्ष. या वेळेस अप्रतिम चेंडू, सुरेख डिलिव्हरी म्हणता येईल. फलंदाजाला दिलेला हा एक वेगळ्या प्रकारचा चकवा होता, मात्र चेंडू काही झेल होऊ शकला नाही. चेंडू पडतोय निर्धाव. प्रत्येक निर्धाव चेंडू गणिक श्रद्धा वॉरियर्स संघावर आणलं जात आहे दडपण.
यावेळेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, पॉइंटच्या दिशेने गेलेला हा फटका, एक धाव धावून पूर्ण. मला तरी असं वाटतंय आता संयम तुम्हाला ढासळू द्यायचा नाहीये. तुम्हाला तुमच्या बॅटवर नियंत्रण ठेवावं लागेल, तुमचा मोह तुम्हाला आवरावा लागेल, जोखीम थोडीशी बाजूला ठेवावी लागेल. कारण आता सगळ्या आशा तुमच्याकडून आहेत. निम्मापेक्षा अधिक संघ हा डगआउट मध्ये विसावा घेतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती 21 या धावसंख्येवर. यावेळेस सुरेख चेंडू, इम्रानचं कौतुक करावं लागेल. कोणत्या प्रकारचा मोठा फटका खेळत नाहीये. त्याला माहिती आहे सध्या खेळपट्टीवर तग धरणं गरजेचं आहे. आणि खेळपट्टीवर जर आपण तग धरून राहिलो, आपली विकेट जर वाचवली तर ऐन मोक्याच्या क्षणालाही हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जरी गेला तरी तो विजयी श्री खेचून आणू शकतो. तेवढी क्षमता या फलंदाजामध्ये आहे. यावेळेस पुढचा चेंडू, मिड ऑफच्या दिशेने खेळलेला फटका, मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट. पूर्ण जीवतोड मेहनत केली जाते दोन्ही संघाकडून. मित्रांनो, हा असा संघर्ष ज्यावेळेस पेटला जातो ना, असा संघर्ष ज्यावेळेस क्रिकेटमध्ये पाहिला जातो त्यावेळेस क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी आपण खऱ्या अर्थानं उत्सुक असतो. 4 षटकांच्या समाप्तीनंतर श्रद्धा वॉरियर्स या संघाची धावसंख्या होतीये 22 धावा आणि जिंकण्याकरता 18 चेंडू आणि 30 धावांची गरज. श्रद्धा वॉरियर्स संघाला 18 चेंडू आणि 30 धावांची गरज, म्हणजेच या उर्वरित 3 षटकांमध्ये 10च्या सरासरीने धावा काढाव्या लागतील. येतोय ब्रेक, आपण ऐकूया एक सुरेख संगीत. गोलंदाज श्याम त्याच्या पहिल्या चेंडूवर मात्र शॉर्ट लेगच्या दिशेने होते जोरदार प्रहार. चेंडू जातोय नॉन स्टॉप, चौकार. गणपती देवा तूच मला हवा, तुझ्या सगळं भावाचं वाटतंय मला, हो वाटतंय मला. थँक्यू डीजे. गणपती देवा तूच मला हवा असं वाटतंय मला. पण यावेळेस श्रद्धा वॉरियर्सच्या डगआउट मध्ये वेगळं गाणं असेल, अरे इम्रान भावा तूच मला हवा असं वाटतंय आम्हा सगळ्यांना. कारण सिंगल डबलनं सुरुवात केली होती मित्रांनो आणि यावेळेस चौकार. कारण असं म्हणतात, पाहूया यावेळेस प्रार करण्याचा प्रयत्न, चेंडून घेतले बॅटची कडा. चेंडू जातोय स्लिपच्या दिशेनं, मात्र होत नाहीये पूर्ण कॅरी. चेंडू जातोय निर्धाव. सिंगल डबलनं आतापर्यंत संघाच्या धावसंख्येला आकार देणारा इम्रान मात्र या मागच्या चेंडूवर जोरदार प्रहार करतोय. श्याम नावाच्या गोलंदाजावर आक्रमण चढवतोय आणि मिळवतोय चौकार.
कुठेतरी मनावरचं दडपण झुगारून टाकण्याचा या चौकारांशी प्रयत्न केला, पण सिंगल डबल मुळे वाढलेला आत्मविश्वास आपल्याला पाहायला मिळतो. असं म्हणतात मित्रांनो, जर माणसाला अगोदर चालायचं असेल, धावायचं असेल, तर सगळ्यात अगोदर रांगता यावं लागतं आणि म्हणून सिंगल डबलचं महत्व आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेस पुन्हा जोरदार प्रहार लॉंग ऑफच्या दिशेनं खेळलेला हा फटका, क्षेत्ररक्षक चेंडूची बघत बसलाय वाट, मात्र अवघ्या एका धावेवर मानावं लागतंय ते समाधान. संघाची धावसंख्या 1 न पुढे सरसावतीये, धावसंख्या जाऊन पोहोचतीये आता मात्र 27 धावा. 3 चेंडू या षटकातले पूर्ण झालेत. या 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होतीये 27 धावा. आता मात्र समीकरण काहीसं बदललं जातोय. जिंकण्यासाठी 15 चेंडू आणि 25 धावांची गरज श्रद्धा वॉरियर्स संघाला. पाहूया श्याम यावेळेला आपल्या गोलंदाजीची कमाल दाखवतो का. यावेळेस अख्तरला अपेक्षित असणारा चेंडूचा टप्पा काय मिळाला नाही. चेंडू राहिलाय खाली, परिणामी अख्तर झालाय बीट. चेंडू जाऊन स्थिरावलाय यष्टीरक्षकाच्या हातात. फलस्वरूप चेंडू होतोय निर्धाव. पुन्हा वाढतंय दडपण श्रद्धा वॉरियर्स या संघावर. मित्रांनो, जर आपण पाहायला गेलो तर श्याम नावाचा जो गोलंदाज आहे त्यानं या शेणवे संघामध्ये खऱ्या अर्थाने एक वेगळा दबदबा निर्माण केलाय आणि आता यावेळेला बलाढ्य असणाऱ्या श्रद्धा वॉरियर्स संघाला आपल्या गोलंदाजीच्या तालावर नाचवताना दिसतोय तो श्याम. यावेळेस ऑफस्टंपच्या बाहेर ठेवला गेला चेंडू. अख्तरचा कोणताही फुटवर्क पाहिलं नाही. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न आणि अख्तरचं न दिसणारं फुटवर्क यावेळेला गोलंदाज श्यामनं अगदी मोक्याच्या क्षणाला हेरलंय. पुन्हा चेंडू होतोय निर्धाव. पुन्हा वाढलं जात आहे दडपण दसई संघासमोर. संघाची धावसंख्या स्थिरावतीये 27 धावा. समीकरण बदलतंय 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी 25 धावा. यावेळेला अप्रतिम चेंडू, ब्लॉक होलची लाईन, खोलवर टप्प्याचा चेंडू, सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन शेणवे संघाच्या श्यामकडून आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रेक्षक हो, 5 षटकांचा झालाय खेळ. 5 षटकांच्या समाप्तीनंतर श्रद्धा वॉरियर्स धसई या संघाची धावसंख्या होतीये 6 बाद 27 धावा. श्यामचं करावं तितकं कौतुक कमीच, कारण या षटकामध्ये दिल्या त्या केवळ 5 धावा. पहिल्या षटकामध्ये दिल्या होत्या 2 धावा, त्यानंतर या षटकामध्ये दिल्यात 5 धावा. समीकरण बदललं जात आहे. 12 चेंडू आणि 25 धावांची गरज. 12 चेंडू आणि 25 धावांची गरज या क्षणाला श्रद्धा वॉरियर्स संघाला. परंतु अप्रतिम गोलंदाजी श्यामकडून पाहायला मिळते. आतापर्यंत त्याने 2 षटकं टाकली. त्या 2 षटकामध्ये केवळ दिल्यात त्या 7 धावा आणि 1 विकेट घेण्यात देखील त्याला यश आलंय. 42 चेंडू आणि 52 धावांचा पाठलाग करत असताना 5 षटकांचा खेळ संपलाय. 5 षटकांच्या खेळानंतर श्रद्धा वॉरियर्स या संघाची धावसंख्या होतीये 6 बाद आणि 27 धावा. आता मात्र 12 चेंडू आणि 25 धावा. मित्रांनो, जिथे आपल्या समोर 7.5चं ऍव्हरेज सरासरी पाहिजे होती विजयासाठी, ती मात्र शेवटच्या 2 षटकांमध्ये 12.50 धावा म्हणजे 12.5च्या धावांची सरासरी असावी लागणार आहे. इथून पुढचा प्रत्येक चेंडू या सामन्याच्या निकालाचा अंदाज बागवण्यासाठी शेणवे संघ आता यापुढे जर आपण विलंब लावला तर आपल्याला पेनल्टीचा सामना करावा लागेल. 12 चेंडू आणि 25 धावा. स्ट्राईकला इम्रान. यावेळेस इम्रानचा जोरदार प्रहार. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे, होतीये मिस्टेक. चेंडू जातोय 1 बाउंस, चौकार. बारा चेंडू आणि 25 धावांची गरज असताना ऐन मोक्याच्या क्षणाला आला हा खणखणीत चौकार. दसई प्रीमियर लीग सन 2021 सन्मान्य सुधीर शेठ भोई साहेब यांच्या संकल्पनेतून साकार होत असणाऱ्या या स्पर्धेकरता आजच्या दिवसाचे प्रमुख पाहुणे आपल्याला लाभलेले आहेत. परंतु तत्पूर्वी बघा, इम्रान मार रहा है आणखी एक सनसनीत षटकार.
यू सो मच. आजच्या या क्रिकेट स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी पत्रकारिता क्षेत्रातील आणखी एक मोठं नाव सन्माननीय हुसेनभाई शेख यांचं इथे आगमन झालेलं आहे. या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीनं पत्रकार सन्माननीय हुसेनभाई शेख यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 37 धावा. समीकरण बदलतंय 10 चेंडू आणि 15 धावांची गरज. अप्रतिम फटकेबाजी. खोलवर टप्प्याचा चेंडू या वेळेला मिड विकेटच्या दिशेने खेळला जातोय. फटका. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र इम्रान कडून दुसऱ्या धावेचा कॉल केला जातोय. रिजेक्ट. एका धावेवर मानावं लागतंय समाधान. 3 चेंडू च्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 38 धावा. जिंकण्याकरता 9 चेंडू आणि 14 धावांची गरज. आतापर्यंत या डावाला ज्यानं आकार दिला आहे तो इम्रान खेळतोय 17 चेंडू आणि वैयक्तिक 29 या धावसंख्येवर. मित्रांनो, सिंगल डबल असेल, संयम असेल, टेम्परामेंट दाखवलं गेलंय इम्रान नावाच्या या फलंदाजाने. यावेळेस अख्तर स्ट्राईकला. खोलवर टप्प्याचा चेंडू आपल्याच फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा अप्रतिम प्रयत्न झाला, मात्र तो प्रयत्न फसला. ही झेल जर झाली असती तर पुन्हा दडपण टाकण्याची संधी शेणवे संघाला मिळाली असती. 4 चेंडू झालेत. संघाची धावसंख्या 1 न वाढतीये. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 39 धावा. आता मात्र जिंकण्याकरता अजूनही 13 धावांची गरज. स्ट्राईकला येतोय वैयक्तिक 29 या धावसंख्येवर खेळणारा इम्रान. मित्रांनो, हे असतं अनुभव. याला म्हणतात एक्सपिरियन्स. आपल्या अनुभवाच्या बळावर अडचणीत सापडलेल्या श्रद्धा वॉरियर्स दसई या संघाला सहजरित्या सुखकर मार्गावर नेताना आपल्याला हा फलंदाज इम्रान दिसतोय. अप्रतिम फलंदाजी म्हणता येईल. तंत्रशुद्ध बॅटिंग. खराब चेंडूचा घेतलेला खरपूस समाचार. अवर्णनीय फटकेबाजी आणि यावेळेस आपल्या क्रिकेटचा दाखवतोय क्लास. चेंडू जातोय सीमा पार. ब्रँडेड क्वालिटीचा येतोय षटकार. थँक्यू सो मच डीजे. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर श्रद्धा वॉरियर्स दसई या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती मात्र आता 45 धावा. बॉल द्यायचा. सात चेंडू आणि 7 धावांची गरज. वैयक्तिक 35 या धावसंख्येवर खेळतोय इम्रान. मित्रांनो, तारुण्य जरी असावं लागतं आपल्या जवळ, तारुण्याची एक वेगळी नवचैतन्यता पाहायला मिळते, परंतु अनुभवाचा कस जेव्हा पणाला लागतो ना तेव्हा तुम्हाला कोणीही पराभूत करू शकत नाही. या वेळेस चेंडू पडला आला आतमध्ये जाऊन आदळलाय. पायांवर एलबीडब्ल्यू ची केली जाते अपील. बॅट्समन कडून मागितला जातोय रिव्ह्यू. अप्रतिम फलंदाजी आणि ही जर विकेट मिळते तर मात्र समीकरण होईल 6 चेंडू 7 धावा. विकेट नाही मिळाली तरी समीकरण मिळतंय 6 चेंडू 7 धावा. परंतु मित्रांनो, समीकरणांच्या कॅल्क्युलेशन पेक्षा गणितीय प्रक्रियेपेक्षा शेणवे संघावर आनंदाचं वातावरण असेल. इम्रान नावाचं वादळ तंबूत जाऊन प्रेक्षकांची भूमिका साकारेल. आणि जर इम्रान पुन्हा माघारी परतला तर मात्र दडपणाच्या आंधी खाली श्रद्धा संघाला, मात्र श्रद्धा वॉरियर्स संघाला नेस्तानाबूत करण्याची एक आहे ती संधी मिळेल ती शेणवे संघाला. यावेळेला कोणीही बोलायचं नाहीये. ज्या संघाचा 12वा खेळाडू इथं बोलेल त्याला पेनल्टीचा सामना करावा लागेल. तिसरे पंच आपले आहेत. कमिटी हस्तक्षेप करणार नाही. सर्वतोपरी निर्णय हा तिसऱ्या पंचांचा असणार आहे. आणि पंचांचा येतोय बादचा इशारा. इम्रानच्या रूपानं बसतोय हा मोठा झटका. आता कुठेतरी सामन्यावरची निसटती पकड मजबूत होताना दिसते शेणवे संघाची. बसतोय 7वा झटका. आता कर्णधार शेणवे संघ एका वेगळ्या गेम प्लॅनिंग मध्ये असेल. इम्रानची जागा भरून काढण्यासाठी येतोय डगआउट मधून फलंदाज अनिल. स्ट्राईकला असेल अख्तर. 6 चेंडू 7 धावा. वैयक्तिक 35 या धावसंख्येवर बाद होतोय. वैयक्तिक 35 या धावसंख्येवर बाद होतोय इम्रान. खर तर संघ अडचणीत सापडला होता. मित्रांनो, नव्यानं जोडलेल्या सर्व प्रेक्षकांसाठी सांगायची इच्छा होतीये 5 बाद 10 अशी दयनीय स्थिती होती श्रद्धा वॉरियर्स संघाची.
तिथून या संघाचा किल्ला, या संघाची खिंड अगदी नेटानं लढवली गेली इम्रान नावाच्या फलंदाजाने. आपला अनुभव पणाला लावला. डगआउट मधून मोठे फटके खेळण्याच्या कमेंट्स होत होत्या. प्रेक्षकांकडून त्याला हिणवलं जात होतं की सिंगल डबल न काही होणार नाही, मोठे फटके खेळ. पण इम्रानला माहित होतं मला काय करायचंय, कुठपर्यंत राहायचंय, कसं खेळायचंय. आणि मित्रांनो, या जीवनाचं एक गमक आहे. जर तुम्हाला कळालं ना की तुम्हाला काय करायचंय, हे जेव्हा तुम्हाला कळतं त्यावेळेस मार्ग आपोआप सापडले जातात, उपाय आपोआप निर्माण होतात आणि संधी तुमच्यासाठी चालून येत असतात. अप्रतिम गोलंदाजी या वेळेस मात्र कॉमेंट्री बॉक्सला दिली जाते सलामी. पहिल्याच फटक्यावर चेंडू होतोय सीमा पार, येतोय ब्रँडेड क्वालिटीचा षटकार. थँक्यू सो मच डीजे. 6 चेंडू 7 धावा हव्या असताना पहिल्या चेंडूवर अख्तरनं षटकार खेचलाय. समीकरण आता मात्र चेंज झालंय. 5 चेंडू 1 धावा. मित्रांनो, म्हणतात तुमची गती हळू होत असली तरी चालेल, पण तुमची वाटचाल प्रगतीकडे असली पाहिजे. या वेळेला देखना फटका. पुन्हा एकदा बॅक टू बॅक सलग दुसरा षटकार आणि हा विजयी भव श्रद्धा वॉरियर्स. थँक्यू सो मच डीजे. या स्पर्धेतला सलग तिसरा विजय अतिशय दिमाखात. मात्र या वेळेला कडवी झुंज द्यावी लागली. या सामन्याचा सामनावीर म्हणून वैयक्तिक 35 धाव संख्या उभारणारा आणि श्रद्धा वॉरियर्स संघाला आपल्या अडचणीतून बाजूला सारथ विजया पल्याड नेऊन ठेवणारा फलंदाज इम्रान शेख यांना या मॅचचा सामनावीर म्हणून आपण याला घोषित करत आहोत. मी इम्रानला विनंती करतो की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे आणि व्यासपीठावरचे पाहुणे पत्रकार सन्माननीय हुसेनभाई शेख, मी व्यासपीठावरच्या मान्यवरांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या सामन्याचा सामनावीर म्हणून इम्रान शेखला आपण गौरवायचा आहे.